ऐकायची आहे गोष्ट, आणि त्या गोष्टीचं नाव आहे द कॅप सेलर अँड द मंकी. कॅप म्हणजे टोपी, तुम्हाला माहिती आहे कॅप म्हणजे काय, टोपी. आणि शेल म्हणजे काय, शेल म्हणजे विकणे, शेल म्हणजे विकणे. आणि कॅप सेलर म्हणजे टोपी, टोप्या विकणारा. समजला, कॅप सेलर म्हणजे काय, टोप्या विकणारा. तर आणि मंकी म्हणजे काय, माकड. मंकी म्हणजे माकड. तर वन्स देअर वॉज अ कॅप सेलर हू सोल्ड ब्युटिफुल कॅप्स. तर एक टोप्या विकणारा होता. तो काय करायचा, तो सेल करायचा म्हणजे विकायचा. काय तर ब्युटिफुल कॅप्स. ब्युटिफुल म्हणजे सुंदर, सुंदर टोप्या तो विकायचा. ही कॅरीड फ्रॉम टाऊन टू टाऊन फॉर सेलिंग कॅप्स. आणि त्या टोप्या विकण्यासाठी तो त्या कॅप वाहून घेऊन जायचा. कुठं, एका गावातून दुसऱ्या गावात, एका शहरातून दुसऱ्या शहरात तो टोप्या विकायला जायचा. आफ्टर सेलिंग सम कॅप्स इन अ विलेज फेल्ट व्हेरी टायर्ड टू प्रोसीड. आता बघा, टायर्ड टू प्रोसीड. एके दिवशी काय घडलं, तो असाच काही कॅप त्यानं एका खेडेगावात विकल्या आणि अचानक त्याला थोडंसं टायर्ड, तो दमल्यासारखं झालं, त्याला जरा अशक्तपणा वाटायला लागला. सो ही केप्ट हिज बॉक्स डाऊन अँड स्लेप डाऊन अंडर अ शेडी ट्री. आणि म्हणून त्याला थकल्यासारखं झाल्यामुळं, दमल्यासारखं झाल्यामुळं त्यानं काय केलं, आपला बॉक्स होता जो कॅपचा बॉक्स म्हणजे खोका, तो खाली ठेवला आणि एका सावलीत, झाडाच्या सावलीत तो बसला. कशासाठी तर रेस्ट घेण्यासाठी. म्हणजे काय, रेस्ट म्हणजे काय, बरोबर. तर विश्रांतीसाठी तो एका झाडाच्या खाली बसला. आता बसल्यानंतर इन द ट्री देअर लिव्ह सम मंकीज. तर बघा, त्या झाडावर, इन द ट्री, त्या झाडावर काय होते, मंकी. मंकी म्हणजे हां, त्या झाडाच्या तिथं, झाडाच्या खाली कोण राहायचे, माकड राहायचे. हां, द प्लेफुल मंकी स्वा द सेलर वेअरिंग अ कॅप. आणि तो जो खोडकर जो टोपी विक्या होता, सॉरी, खोडकर जे माकडं होती, त्यांनी त्या टोप्या पाहिल्या. हां, टोप्या पाहिल्यानंतर त्यांनी काय केलं, दे कम डाऊन अँड पिक अ कॅप ईच. त्यांनी काय केल्या, ते खाली आले आणि त्यांनी पिक म्हणजे उचलणे, टोप्या उचलल्या. प्रत्येकाने एक एक टोपी उचलली आणि ते पुन्हा वरती झाडावर जाऊन बसले. काय केलं, पुन्हा गेले, ते टोप्या एकेकाने घेतल्या माकडांनी आणि ते गेले. आफ्टर सम टाईम, थोड्या वेळानंतर द कॅप सेलर हर्ड द क्लॅटिंग नॉईज. तर थोड्या वेळानंतर टाळ्यांच्या आवाजानं तो जो कॅप सेलर होता म्हणजे टोपी विकणारा, तो त्याला जाग आली. टाळ्यांचा आवाज झाला आणि म्हणून त्याला जाग आली. ओकअप अँड टू सी द एम्प्टी बॉक्स. आणि ज्यावेळी त्याला जाग आली त्यावेळी त्याचा जो भरलेला होता बॉक्स, कशाने, त्या बॉक्समध्ये काय होत्या, कॅप होत्या. तो भरलेला बॉक्स त्याला कसा दिसला, एम्प्टी. एम्प्टी म्हणजे हां, जोरात टाळ्या वाजवा, जिनल नितीन म्हात्रे, रिकामा दिसला. ओके, तर त्याला जो बॉक्स भरलेला होता टोप्यांनी, तो त्याला रिकामा दिसला. आणि मग त्यानं काय केलं बघा, ही लुक्ड अप अँड सॉ द कॅप्स ऑन द मंकीज. आणि ज्यावेळी त्यानं वर बघितलं त्यावेळी त्याला त्या टोप्या कुठं दिसल्या, माकडांजवळ दिसल्या. कुठं होत्या टोप्या, माकडांजवळ. कारण त्याच्या टोप्या कोण घेऊन गेलं होतं, माकडं घेऊन गेली होती, बरोबर आहे. ही ट्राईड मेनी स्टिक्स टू गेट बॅक द कॅप्स. आणि मग त्यानं त्या कॅप मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केला, वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या केल्या, पण माकडं काय त्याला कॅप परत करायला तयार नव्हते. त्यानं प्रयत्न केले, बट इन वेन ही क्रुएटली थ्रो डाऊन हिज कॅप. आणि मग त्यानं जरा राग आला त्याला. एवढ्या युक्त्या करून सुद्धा ज्यावेळी माकडं टोप्या परत करत नाहीत बोलल्यानंतर त्याला काय आला, जरा त्याचा पारा चढला, त्याला राग आला आणि त्यांनी रागातच आपली जी
डोक्यावरची टोपी होती ना ती काय केली, खाली थ्रो फेकून दिली. काय केली, फेकली. व्हॉट अ सरप्राईज. आणि मग आश्चर्याची गोष्ट घडली. काय घडलं बघा. व्हॉट अ सरप्राईज. टू द नेक्स्ट मोमेंट. दुसऱ्याच क्षणाला, म्हणजे जसं त्यानं ती टोपी खाली फेकली त्याच्या दुसऱ्याच क्षणाला काय झालं, ऑल द कॅप्स वेअर फ्लाईंग डाऊन. सगळ्या टोप्या ज्या होत्या त्या खाली आल्या. कोणी फेकल्या असतील, बरोबर आहे, टोप्या कोणाकडे होत्या, माकडांकडे होत्या. आणि मग एवढे प्रयत्न करून सुद्धा ज्यावेळी त्या टोप्या देत नव्हते त्यावेळी त्याला राग आला आणि त्याने आपली स्वतःची टोपी डोक्यावरची काढली आणि फेकली. आणि मग सगळ्या ज्या वरती टोप्या होत्या त्या सगळ्या आपोआप खाली पडल्या. कोणी टाकल्या, माकडांनी टाकल्या. आणि मग द कॅप सेलर पिक अप द कॅप्स अँड वॉक अवे हॅपीली. आणि मग त्या सगळ्या पिक केल्या, म्हणजे काय केल्या, उचलल्या. टोपीवाल्यानं त्या सगळ्या टोप्या कॅप होत्या त्या उचलल्या आणि तो आनंदाने तिथून निघून गेला. बघा, अशा पद्धतीनं कधीकधी काय होतं, एखाद्या अनपेक्षित कृती आपोआप घडतं जी अपेक्षा नव्हती. खरं म्हणजे कॅप सेलर कंटाळला होता. त्याला वाटलं होतं आता आपल्याला काय कॅप परत मिळणार नाहीत. आणि म्हणून तो कंटाळून त्यानं काय केलं होतं, स्वतःची कॅप डोक्यावरची खाली टाकली होती. पण अचानक असं वेगळं घडलं आणि त्याला त्याच्या टोप्या परत मिळाल्या. आलं लक्षात, आवडली गोष्ट. आता इकडं लक्ष द्या, मी तुम्हाला गोष्ट शिकवली की नाही. आता मी त्यातले काही इंग्रजी शब्द तुम्हाला सांगितले, बरोबर आहे. मग आता ते तुम्ही किती लक्षात ठेवले बघूया. पहिल्यांदा कॅप म्हणजे काय, टोपी. शेल म्हणजे विकणे. मग कॅप सेलर म्हणजे कोण, हा, कोण विकणारा, हा, कॅप सेलर म्हणजे काय, टोपी विकणारा, बरोबर आहे. त्याच्यानंतर ब्युटिफुल, सुंदर. तो जो कॅप सेलर होता तो त्याच्या टोप्या कशा होत्या, ब्युटिफुल होत्या, म्हणजे कशा होत्या, सुंदर होत्या, बरोबर आहे. टाऊन म्हणजे काय रे, टाऊन नाही, डाऊन म्हणजे खाली, टाऊन म्हणजे शहर, समजला. त्याच्यानंतर सिटी, टाऊन, हां, म्हणजे सिटी म्हणजे शहर असतं आणि टाऊन त्याच्यापेक्षा थोडं खालचं. ओके. बॉक्स म्हणजे काय, बॉक्स, खोका. बॉक्समध्ये काय होते रे, टोप्या होत्या. इंग्रजीमध्ये बोला ना, कॅप होत्या, कॅप काय होत्या, कॅप होत्या. ट्री म्हणजे काय, झाड. शेड, तो हा, शेड म्हणजे काय, बरोबर, जोरात टाळ्या वाजवा वेदसाठी. त्याच्यानंतर मंकी, माकड. एमटी म्हणजे काय, एमटी रिकामा, खाली, खाली नाही, रिकामा, बरोबर आहे. त्याचा जो बॉक्स होता ज्यावेळी त्याला जाग आली त्यावेळी त्यानं पाहिलं त्याचा बॉक्स कसा होता, एमटी होता. एमटी म्हणजे रिकामा होता. पीक म्हणजे काय, पीक, जोरात टाळ्या वाजवा, जिनल नितीन म्हात्रे. त्याच्यानंतर हॅपी, हॅपी म्हणजे आनंदी, जोरात टाळ्या वाजवा, वेद प्रतीक डंगर. आणि तो ज्यावेळी कॅप्सेलर झोपलेला होता त्यावेळी त्याला अचानक क्लॅटिंगचा नॉईस आला, म्हणजे आवाज आला, बरोबर आहे. क्लॅटिंग नॉईस म्हणजे काय रे, कसला, टाळ्यांचा आवाज. ओके. तर अगदी खूप छान तुम्ही सगळे शब्दार्थ व्यवस्थित पाठ केलेले आहेत. जोरात टाळ्या वाजवा सर्वांसाठी.